आज हा नऊवारी कटिंग आणि स्टिचिंग क्लासेसचा पहिला व्हिडिओ आहे आणि या कोर्समध्ये आपण एकदम सोप्या पद्धतीने कटिंग आणि स्टिचिंग शिकणार आहोत। अगदी छोट्यापासून मोठ्यापर्यंत आपण सगळी नऊवारी साडी शिकणार आहोत आणि वेगवेगळ्या पॅटर्नची ही साडी शिकू। तर आजची जी साडी आहे ते आपण 1 वर्षाच्या मुलीची राजलक्ष्मी साडी बनवणार आहोत। ही मी नऊवारी साडी घेतली आहे, पण याला मोजले तर हे 7 मीटर आणि 80 सेंटीमीटरची आहे। या साडीची फोल्ड अशीच आहे आणि मी अशीच याला कट केलेली आहे। माझ्या उजव्या हाताच्या बाजूचा मी माप घेत आहे आणि याचीच आपण साडी करणार आहोत। कमर ते पायपर्यंत मुलीची उंची 16 इंचची आहे, पण इकडे आपण 18 इंच घेतलेला आहे। 2 इंच एक्स्ट्रा आपण यात 2 इंच वाढवलेला आहे, कारण 16 इंच माप होता कमरे ते पायापर्यंत आणि अर्धा ते पाऊण इंच हे गेला। समजा अर्धा इंच गेला सिलाईमध्ये वरी, तर हे 17.5 इंची राहणार। आणि जर आपल्याला एकदम परफेक्ट मापाची पाहिजे, आता तर आपण 2 इंच वाढवून घेतलेले आहे आणि आपला माप आहे 16 इंच। तर परफेक्ट मापासाठी आपल्याला अर्धा ते पाऊण इंचच एक्स्ट्रा घ्यायचे असते, म्हणजे इकडे 16.5च्या वरी म्हणजे 17.25 पर्यंत आपण घेऊ शकतो। म्हणजे जे कमरे ते पायापर्यंतची लांबी आहे त्यात आपण अर्धा ते पाऊण इंच मिळवला पाहिजे। पण मुलीची आईने सांगितल्याप्रमाणे मी इथे थोडा मोठा घेतलेला आहे आणि हा भाग जो आपण कापलेला आहे याचीच आपण साडी करणार, तर दुसरा भाग आपण साईडला ठेवून देणार। आता हा भाग आपल्याला घ्यायचा आहे आणि सर्वात आधी आपल्याला पदर बघायचा आहे। या साडीमध्ये एक मध्ये आणि पदराकडे दोघीकडे एकासारखे कलर आहेत, पण एक भाग छोटा आहे आणि एक भाग मोठा आहे। हा भाग छोटा आहे आणि यावर बुट्टी सुद्धा नाही, आणि हा भाग मोठा आहे, यावर बुट्टी सुद्धा आहे, म्हणजे हाच पदर आहे। आणि इथूनच आपल्याला पदर कापायचा आहे। लंबाईच्या दुप्पट प्लस 10 ते 15 इंच आपल्याला घ्यायचे आहे, कारण लहान मुलामध्ये पदर छोटा पडतो। पण याच्या आधी पदराचा हा भाग हे जाळीदार दिसतो, याला आपण कट करून टाकू आणि कट केल्यावर पिको किंवा असं फोल्ड करून तुम्ही शिलाईही मारू शकता, म्हणजे इथूनच आपल्याला माप घ्यायचं आहे। आता आपण याला कट करून टाकू। कट केल्यानंतर पदर सरळ झाला आहे। बॉर्डरकडून आपण माप घेत आहोत। इकडे आपली जी उंची आहे ते आपण 18 इंच घेतलेली आहे आणि पदरासाठी 18 इंच एकदा, 18 इंच आपण दुसरादाही मापू, म्हणजे लांबीच्या दुप्पट आणि 10 ते 15 इंच एक्स्ट्रा घ्यायचा असतो। हे 18 इंच दुसरादा माप झाला आपला, म्हणजे लांबीच्या दुप्पट झाला। आता याच्यावर 15 इंच घेतला जर तर खूपच छान होते, पण इकडे मी 10 इंच घेत आहे, कारण लहान मुलामध्ये पदर छोटाच पडतो। इकडे लांबीच्या दुप्पट आणि 10 इंचवर मी मार्क करत आहे। इथे मी मार्किंग केली आहे 10 इंचावर, म्हणजे बॉर्डरकडचा जे भाग आहे जे आपण माप घेतला ते लांबीच्या दुप्पट आणि 10 इंच। आता आपण वरच्या बाजूचा माप घेऊ। इथे आपल्याला लांबीच्या दुप्पट माप घ्यायचं आहे। आपली लांबी आहे 18 इंच, म्हणजे कमरे ते पायापर्यंत 18 इंच आहे आणि 18 इंच एकदा परत मोजू, म्हणजे हे उंचीच्या दुप्पट झाला। मार्किंग करून घेऊ। आता हा जे निशाण आहे आणि वरचा जो निशाण आहे त्याला असं मिळवायचं, म्हणजे स्केलपट्टी जर तुमच्याकडे आहे ते स्केल ठेवा दोन्ही निशाणावर आणि मार्किंग करून घ्यायचं आहे। एकीकडे लांबीच्या दुप्पट 10 इंच आणि वरील बाजू जिकडे बॉर्डर नाही तिकडे लांबीच्या दुप्पट, हे मी मार्क केलेलं आहे, लाईन ड्रॉ केली। आता पदराला आपण कट करून घेऊ। जर पदर छोटाही झाला तर तिकडे आपण बॉर्डर लावू शकतो, लटकन लावू शकतो, झालर लावू शकतो, म्हणजे पदर मोठा होते। आता आपण हे पदर कट केलेलं आहे, एकीकडे बॉर्डर आहे आणि वरच्या बाजूला आपण दोनदा फोल्ड करून शिलाई मारून घेऊ। आता हा जो कपडा आहे याला आपण आधी सरळ करून घेऊ, म्हणजे हा जे क्रॉस भाग आहे याला आपण सरळ कापून टाकू।
आता एका पायासाठी आपल्याला माप घ्यायचं आहे, म्हणजे जी उंची आहे आपली 18 इंच कमर ते पायापर्यंत, याच्या दुप्पट आपल्याला घ्यायचे आहे एक पायासाठी. 18 इंचवर मार्किंग करून घेऊ. परत आपल्याला एकदा मोजायचे आहे 18 इंच. इथून माप घेतला आपण, म्हणजे हे लांबीच्या दुप्पट झालं. लांबीच्या दुप्पट जे आपण मार्किंग केली म्हणजे 18 इंच प्लस 18 इंच दोनदा आपण मोजले. आता याला आपण कट करून टाकू. मार्किंग केलेली आहे तिथून एकदम वरीपर्यंत सरळ रेषा ओढायची आणि याला आपण कट करायचं आहे. कट केल्यानंतर हा पायाचा एक भाग तयार झालेला आहे. हा लांबीच्या दुप्पटवाला जे भाग आहे हा आपल्या डावा पायाचा असतो. आता आपण उजव्या पायाचा भाग कट करू. उजव्या पायाला जेवढी आपली लांबी आहे म्हणजे 18 इंच, याचा 4 पट म्हणजे 18 इंच 18 इंच 18 इंच आणि 18 इंच असे आपल्याला 4दा मोजायचे आहे. ही मी मार्क केलेली एकदा. आता हे दुसऱ्यांदा 18 इंच. बारीक डॉट मारूया. परत मोजायचं आहे. इथून मार्किंगवर टेप ठेवली मी. आता हे 18 इंच तिसऱ्यांदा बारीक डॉट मारू आणि परत मोजायचं आहे आपल्याला 18 इंच, म्हणजे लांबीच्या 4 पट होईल. आता परत आपण 18 इंचवर मार्क केली. आणि जर तुम्हाला प्लीट्स जास्त पाहिजे तर लांबीच्या 5 पटही तुम्ही घेऊ शकता. इकडे मी 4 पट घेतलेला आहे. आता स्केल असं ठेवायचे आहे मार्किंगवर आणि सरळ रेषा ओढायची आहे वरपर्यंत आणि इथून कापून घेऊया, म्हणजे हे लांबीचा 4 पट झाला. आणि हा कापड आपला उजव्या पायाचा आणि याच्यात आपण प्लीटसुद्धा बनवतो. म्हणजे या साडीचे 3 भाग आहे. हा एक भाग लंबाईचा 4 पट, म्हणजे जेवढी आपली लांबी किंवा उंची काय म्हणता ते मला नीट कळत नाही, कारण मी नवीन मराठी शिकलेली आहे. आणि हा दुसरा भाग लंबाईच्या दुप्पट. आणि हा एक पदर लांबीच्या दुप्पट आणि 10 इंच, म्हणजे हे 3 भाग झाले. आणि पदर जर छोटा झाला तर याला मोठं करायचे खूप पर्याय असतो. यात लटकन लावू शकतो आपण, टसल लावू शकतो किंवा गोंडे पण लावू शकतो किंवा बॉर्डर लावू शकतो इथे, आणि झालरसुद्धा लावू शकतो. हा लंबाईच्या दुप्पट आणि हा लंबाईच्या 4 पट हे पायासाठी. साडीचे हे 3च भाग असतात. आणि या कट केल्यानंतरही हे एवढी साडी उरली आहे की आणखीन एवढीच मोठी एक साडी होईल. म्हणजे उंचीच्या दुप्पट, उंचीच्या 4 पट आणि पदर उंचीच्या दुप्पट प्लस 8 इंच येत आहे. म्हणजे साडीचा जे अर्धाच भाग आपण कापला त्यात हे एक साडी आणि हे दुसरीही साडी होईल. आणि पदराला मोठे करण्याचे पर्याय मी आत्ताच तुम्हाला सांगितलेले आहे. इकडे पदरचा कलर आहे म्हणजे हे पदर होईल. पण इथून आपण ब्लाऊज नाही काढायचा. साडीचा दुसरा भाग जे आपण कट करून वेगळा ठेवलेला आहे, वरचा भाग त्याला आपण घेतलेला आहे. म्हणजे छोट्या भागातून 2 साडी आणि हे मोठ्या भागातून एक साडी होते. आणि एक साडी करून एवढा कपडा उरते की 3 ब्लाऊज होतात. आणि याच्यातच आपण ब्लाऊज काढू. हे एक साडी, हा दुसरी साडी आणि याच्यात हे एक तिसरी साडी, म्हणजे 3 साड्या होतात. हे 7 मीटर आणि 80 सेंटीमीटरमध्ये. हा जे दुसरा भाग आपण कापलेला आहे हे मोठा आहे म्हणून याच्यात एकच साडी होते. आता याची लांबी आपण मोजू. तर बॉर्डरकडून आपण मोजत आहोत आणि वरपर्यंत हे 27 म्हणजे 27 इंचाची आहे. म्हणजे हे 6 ते 7 वर्षाच्या मुलीला होते. आणि याची उंची मोठी आहे म्हणजे यात एक साडी होईल आणि एवढा कपडा उरते की याचा ब्लाऊज, याचाही ब्लाऊज आणि या मोठी साडीचाही ब्लाऊज निघून जाते. म्हणजे एक नऊवारी साडी जी 7 मीटर आणि 80 सेंटीमीटरची आहे, याच्यात आपण 3 साड्या आणि 3 ब्लाऊज बनवू शकतो. आणि याच्यात 2 साडी 1 वर्षाच्या मुलीची असते आणि एक साडी 6 ते 7 वर्षाच्या मुलीची असते.
2 साडी छोटी होते आणि 1 साडी मोठी होते. इथे मी 1 मीटर अस्तर घेतलेला आहे. एकदा फोल्ड करून घेतलेला आहे आणि परत एकदा फोल्ड करायचा आहे. एकदा फोल्ड केल्यानंतर आणखीन एकदा फोल्ड केला आपण, म्हणजे हे 4 पट झाला कपडा. आता आपण लांबी मोजू. इकडचा भाग फोल्ड आहे आणि इथचा भाग उघडा आहे. आपली जी लांबी आहे 18 इंच, इथून आपण मोजू. 18 इंचवर मार्क करायची आहे. मोहरीचा भाग म्हणजे पायाकडचा जे भाग आहे ते 5.5 इंचाचा घ्यायचे आहे. 5.5 इंचवर मी मार्किंग करत आहे. 5.5 इंच. याच्यानंतर जे दुसरा माप आहे ते आहे सीट घेरचा. इथे सीट घेर आहे 20 इंच. याचा चौथा भाग म्हणजे 5 इंच आणि याच्यात 2 इंच मिळवायचे असते म्हणजे 7 इंच. पण इकडे मी अर्धा इंच आणखीन जास्त घेत आहे म्हणजे 7.5 इंचवर मी मार्किंग करत आहोत. 7.5 इंच 7.5 इंचवर मी मार्किंग करत आहे. आणि आसन, बैठक किंवा क्रच जे म्हणतात त्याच्यासाठी इथे माप घ्यायचे आहे. सीट घेरचा तिसरा हिस्सा म्हणजे 7 इंच. सीट घेर 20 आहे म्हणजे तिसरा हिस्सा म्हणजे लगभग 7 इंच आणि प्लस 1 इंच म्हणजे 8 इंचवर मी मार्किंग करत आहे. आणि वरपर्यंत सरळ रेषा ओढून घेऊ. आता इथून आपल्याला 1.5 इंच पुढे जायचे आहे म्हणजे 1.5 इंच पुढे जायचे आहे. मार्किंग करायची आहे. आणि हा भाग, हा वाला भाग इकडे आपल्याला टेप ठेवायची आहे क्रॉसमध्ये, म्हणजे अशी क्रॉसमध्ये ठेवायची आहे टेपला. आणि 1 इंचवर मार्किंग करायची आहे. आणि या मार्किंगलाच आपल्याला असा शेप द्यायचा आहे. आता हा भाग आणि हा भाग या दोघांना असा टेप किंवा फुटपट्टी ठेवून लाईन ड्रॉ करायची सरळ आणि कट करून घेऊ. आता हे आपले अस्तरचे 2 पल्ले कट झाले आहे. हा एक भाग, हा दुसरा पल्ला. आणि साडीचे आपण जे 3 भाग कापले आहे, हा 1, हा 2 आणि हा तिसरा भाग, तर पदर आपण साईडला ठेवू आणि एका पायाला हे लांबीच्या दुप्पट आपल्याला जोडायचे आहे आणि दुसरा पायाला लांबीच्या 4 पट. आता या भागमध्ये आपण राजलक्ष्मी साडी जे 1 वर्षाच्या मुलीची आहे कटिंग करायला शिकलो. आता याच्या पुढच्या भागात आपण याची शिलाई करू. तेव्हापर्यंत तुम्ही घरी राहा, सुरक्षित राहा आणि तब्येतीची काळजी घ्या. पुढे भेटू. तोपर्यंत नमस्कार.